फ्रेंड्स, मी कल्याणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा स्वागत करते। तर आज आहे स्वामींचा प्रगट दिन। तर मी स्वामींची कशी पूजा केली, काय केली हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला व्हिडिओतलं थोडं जरी काही आवडलं तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका। तर चला तर आपण आता स्वामींच्या पूजेची तयारी करूया। तर मी स्वामींच्या पूजेला सुरुवात केली। तर त्यासोबत मी घरातल्या आपल्या देवांची देवपूजा पण करणार होते आणि इथं मी डेलीचं माझं स्वामी चरित्र सारामृत हे पारायण करते। त्याच्यामुळे इथं माझी पोथी ही कंटिन्यू असते आणि स्वामींचा फोटो पण हा कंटिन्यू असतो। पण आज प्रकट दिन आहे तर चला म्हटलं सगळं आपण क्लिनिंग करून घेऊ आणि छान आपलं पूजा करून घेऊ स्वामींचे। तर सगळ्यात आधी मी इथं वस्त्र ठेवून घेतलं स्वामींच्या फोटोच्या खाली पाटावर आणि त्यानंतर मग मी देवपूजा पण करून घेतली, आपली डेलीची देवपूजा। तर आज प्रकट दिन असल्यामुळं म्हटलं चला स्वामींची छान क्लिनिंग करू। तर स्वामींचं आपण भरपूर काही करत असतो, भरपूर काही ऐकत असतो, पण स्वामी भक्त आपल्या भक्ताच्या प्रेमाचे भुके भक्त आणि त्यांची भक्ती हेच खूप प्रिय असतात। तर मला पण तेच वाटतं आणि हे जे मी स्वामी चरित्र पारायण करते याचा तुम्हाला खूप छान अनुभव आलेला आहे। आणि स्वामी ही पारायण करत असताना स्वामी इतकी परीक्षा घेतात म्हणजे जसं जसं आपण वाचत जातो ना तसं तसं आपले संकट वाढत जातात, आपल्या घरामध्ये काही ना काही होत जातं, इतकं काही होतं। आणि असं जर झालं ना तर समजून घ्यायचं की स्वामींच्या आपण खूप जवळ आलेलो आहे, एकदम जवळ, आणि आपलं काम पण होण्याच्या अगदी आपण जवळ आलेलो आहे। कारण स्वामी नेहमी आपल्या भक्तांची परीक्षा घेत असताना आपल्याला त्या परीक्षेत पासच व्हायचं असतं। सो असंच माझं पारायण चालूच आहे। मला पण खूप अडथळे येतात, कधी कधी वाचणं नाही होत, काही नाही, आणि लहान मुलगी असल्यामुळं तर नाहीच होत। आता पण मी ती झोपलेली आहे, त्याच्यानंतरच मी हे सगळं तिला झोपवलं आणि त्यानंतरच मी हे सगळं पूजेला सुरुवात केली। कारण ती मला काही करून देत नाही, ती देव तर एका ठिकाणी ठेवतच नाही, खूपच तिचा गोंधळ चाललेला असो, तिला खूप हँडल करून मला हे करावं लागतं। त्याच्यामुळे मी अगदी साधी सिंपलच पूजा केली, जास्त काही नाही केली, पण चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं काहीतरी। त्यानंतर मी इथं फोटो वगैरे ठेवून घेतला आणि हे केलं आणि थोडी फुलांनी वगैरे असं सजून घेतलं आणि त्यानंतर स्वामींना फुलं वगैरे वाहिले, गंध वगैरे लावलं आणि पोथीला पण गंध लावून घेतला। त्याच्यानंतर अशी फुलांची सजावट केली आणि त्यानंतर फुलं वाहून घेतले आणि देवाला पण घरातल्या देवांना पण फुलं वाहून घेतले आणि त्यानंतर थोडे असे फुलं वाहिले देवाला। हार वगैरे नाही, कारण फोटो छोटा होता त्याच्यावर मी हार वगैरे नाही केला, कारण त्याला बसतच नव्हता हार। तर मग मी म्हटलं फुलंच ठेवू आपण असं, आणि त्यानंतर मग मी दिवा वगैरे लावला छान तुपाचा आणि त्यानंतर उदबत्ती वगैरे पण ओवाळली। तर स्वामी खरंच आणि मी नेहमी स्वामींचं करत असते आणि रोज नाही एवढं जमत करायला, कारण लहान बाळ असल्यामुळे, पण मधून माझं चालूच असतं आपलं। आणि आत्तासुद्धा मी स्वामींची पूजा करताना मी कंटिन्यू निशंको निर्भय मनारे प्रचंड स्वामी बळपाठीशी दे, अतर्क्य अवधूते स्मरणगामी, अशक्य शक्य करतील स्वामी, हा स्वामींचा तारक मंत्र मी कंटिन्यू म्हणतच असेल। जेव्हा मला कधी काही गरज पडते, काही संकट असेल किंवा काही आपल्याला असं वाटत असेल का आता, तर तेव्हा नेहमी आपला स्वामींचा तारक मंत्र हा आपल्यासोबत असला पाहिजे। स्वामींचा तारक मंत्र ही आपलं ब्रह्मास्त्र आहे। कधी पण तुम्ही स्वामींचं नामस्मरण किंवा स्वामींचा तारक मंत्र जर म्हटलं ना तर आपल्याला कधीच काही कमी नाही पडत। स्वामींच्या तारक मंत्रामध्ये खूप सारी शक्ती असते, त्यामुळे नेहमी आपण स्वामींचा तारक मंत्र म्हटलाच पाहिजे। भले तुम्ही रोजची पोथी नका वाचू, पण स्वामींचा तारक मंत्र हा म्हटलाच पाहिजे। तर त्यानंतर मी इथं असं मुजरा केला आहे स्वामींना। तर स्वामींना असाच प्रकारे मुजरा करता आणि असाच प्रकारे नमस्कार करता। तर स्वामींना नमस्कार वगैरे केला, त्यानंतर स्वामींचा जप केला थोडासा, कारण बाळ पण उठणं होतं मग थोडं, आणि मला नैवेद्याला स्वामींना खीर पण करायची होती, तर त्याची पण तयारी करायची होती। तर मी नैवेद्य रात्री दाखवणार होते पूर्ण, पण आत्ता फक्त तर स्वामींची पूजा आता झालेली आहे। चला तर तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने स्वामींची पूजा केली, अगदी साधी सिंपलच केली, जास्त काही नाही केली। सो चला तुम्ही बघा, आणि स्वामींचे आशीर्वाद आपल्यासोबत नेहमीच असतात आणि मी रोज आपलं स्वामींचं पारायण करतच असते आणि स्वामी आपली परीक्षा घेत असतात। त्यामुळं खूप अडचणी येतात, पण नक्की आपल्या जे मनात आहे ते होतं आणि होतंच, आणि स्वामी कधी पण आपले
पाठीशीच असतं, त्यामुळे स्वामींची सेवा ही सतत करणं हेच सगळं काही छान असतं. सो मी इथं रोजची आपली स्वामी चरित्र सारामृतची पारायण करते, पण इतके अडथळे येतात, कधी कधी पारायण वाचायलाच भेटत नाही, खूप अडथळे येतात. पण हे जे अडथळे येतात तेच म्हणजे स्वामी आपली परीक्षा घेत असतात. पण आपण त्याच्यावर पण आपण सगळ्या संकटांवर मात करून आपण आपले पारायण करणं खूप गरजेचं आहे. सो चला आता तुम्हाला दाखवते मी कशी स्वामींची साधी सिंपल आपली मनोभावे पूजा केली, तर ती दाखवते तुम्हाला. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर मायावी कुठे न पाहिली. तर स्वामींना इथं नैवेद्यासाठी मी खीर करायला घेतली. तर खिरीसाठी मी इथं दूध उकळायला ठेवलं होतं केव्हाचं. तर दूध उकळतच आले. तर स्वामींना आहे ना सगळ्यात जास्त 3 गोष्टी आवडतात. एक म्हणजे पुरणपोळी आणि आपले बेसन लाडू आणि खीर. तर म्हटलं चला आपण खीरच करूया, पुरणपोळी करायला तर माझ्याकडे काही जास्त वेळ नव्हता, त्याच्यामुळं मग मी खीरच करायला घेतली आणि इन्स्टंट खीर अशी करणार. तर मी तर दूध उकळून घेतलं मस्तपैकी छान असं घट्ट. आणि त्यानंतर इथं मी पॅकेट आणलं होतं शाही खीर. हे मी याच्यामध्ये टाकणार, त्याची चव पण खूप छान लागते आणि खूप टेस्टी होते खीर. तर हे सगळं टाकून मी खीर बनवणार होते दुधाला, कारण कसं लहान बाळ घरात असलं ना तर आपल्याला खूपच वेळच नसतो कारण लहान बाळाला सांभाळ. तर त्याच्यानंतर माझी इथं खीर रेडी झाली. तर मी इथं आता स्वामींना नैवेद्य दाखवायला घेतला आहे. तर स्वामींना नैवेद्य दाखवण्याची ही पद्धत तुम्ही पण लक्षात ठेवा. तर सगळ्यात आधी आपल्याला इथं मंडल करून घ्यायचं आहे चौकोनी, आणि त्यानंतर एक फूल घेऊन आपल्याला 6 वेळेस मंत्र म्हणायचा आहे. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, वेदनाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा, उदरणाय स्वाहा, नैवेद्यम समर्पय. असं करून आपल्याला ते फूल स्वामींच्या चरणाशी ठेवून द्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवायचं. तर खीर ही स्वामींना अत्यंत प्रिय आहे आणि तीच मी त्यांच्यासाठी केली होती. त्याच्यानंतर अंशिकाने पण खीर वगैरे पिली, तिला पण खूप आवडली, टेस्टी झाली होती. तर बघा तुम्ही अशी माझी पूजा आहे. स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम त्यांचे गाऊ वाचे नाम रे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तो पण श्री